आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आलंय। या निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे पत्र तसेच संदर्भीय सूचना क्रमांक 2285/2026 चा उल्लेख करण्यात आलाय। आदिवासी कोळी समाजाच्या हक्कांबाबत वस्तुस्थिती दर्शवणारी माहिती अधिकृत कागदपत्रांच्या आधारे शासनासमोर मांडण्यात आल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आलंय। शासनाकडे चुकीची अथवा विसंगत माहिती जाऊ नये यासाठी सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे। मुंबई येथील आझाद मैदानावर 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत समाजाच्या विविध मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच समाजातील युवक युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी शासकीय योजनांचा लाभ योग्य प्रकारे मिळावा यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांनी हे निवेदन सादर केलं असून संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत समाजाच्या प्रश्नांवर शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या प्रधान सचिवांना देखील पाठवण्यात आल्या आहेत।